रोहित पवार म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला नेता असा टोला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी लगावलाय। आमदार रोहित पवारांनी बीडच्या संदर्भातील व्हायरल केलेला व्हिडिओ त्यांना कुणी दिलाय याचा तपास करण्याची मागणी मिटकरींनी केली आहे आणि या सर्व गोष्टीला 4 जूनला निकालातून जनता उत्तर देणार असंही मिटकरी म्हणाले। उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला तर कलानगरच्या नवजीवन हायस्कूलमध्ये उद्धव ठाकरेंनी मतदान केलं। उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरेही उपस्थित होते तर देशातील लोकशाही संविधान वाचवण्यासाठी नागरिक मतदान करतील अशी प्रतिक्रिया मतदानानंतर उद्धव ठाकरेंनी दिली। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मतदानाचा हक्क बजावला आहे तर राज ठाकरेंनी सहकुटुंब दादरमधील बालमोहन विद्या मंदिरमध्ये मतदान केलंय। राज ठाकरेंनी यावेळी महायुतीला पाठिंबा दिला आहे तर राज ठाकरेंच्या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात महायुतीचे राहुल शेवाळे उमेदवार आहेत। त्यांचे चिन्ह धनुष्यबाण असल्याने राज ठाकरेंनी अनेक वर्षांनी धनुष्यबाणाला मतदान केल्याचं बोललं। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। रिलायन्स ग्रुपचे अनिल अंबानी यांनी देखील सकाळीच मतदानासाठी रांग लावली आहे। मुंबईमध्ये आज अनेक दिग्गज उद्योगपती सेलिब्रिटी मतदान करतील तर मुंबईतील एका मतदान केंद्रावर इतर मतदारांसह रांग लावत अनिल अंबानी यांनी देखील मतदान केलंय। महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। राजभवन क्लब मतदान केंद्रामध्ये त्यांनी मतदान केलंय। यावेळी राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस यांनी देखील मतदान केलंय। मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी देखील सकाळीच मतदानाचा हक्क बजावलाय। मुंबईतील मतदान केंद्रावर आपल्या पत्नीसह मतदान त्यांनी केलंय। मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय त्याचाही आढावा त्यांनी मतदानानंतर घेतला।